नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अशा विषयाला हात घालणार आहोत जो ऐकायला थोडा किचकट वाटतो पण आपल्या रोजच्या जगण्याशी अगदी घट्ट जोडलेला आहे. तो म्हणजे भारतीय कर प्रणाली. आणि विशेष म्हणजे यात आपण आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातूनही काही महत्त्वाचे नियम समजून घेणार आहोत. चला तर मग या विषयाच्या खोलात जाऊया आणि टॅक्सची ही संपूर्ण सिस्टीम अतिशय सोप्या भाषेत डिकोड करूया. आजच्या या प्रवासात आपण प्रामुख्याने 4 मुख्य टप्पे पाहणार आहोत. मूलभूत संकल्पनांपासून सुरुवात करून उत्पन्नाची नेमकी गणना कशी होते, कर भरताना नैतिकतेची सीमारेषा कुठे असते आणि शेवटी सरकार या सगळ्याची पडताळणी कशी करतं हे आपण समजून घेणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यापासून, मूलभूत संकल्पना. यात आपल्याला पाहायचंय की कराचा खरा भार नेमका कोणाच्या खांद्यावर पडतो, कारण हाच या संपूर्ण रचनेचा पाया आहे. आता हे 2 प्रकार बघा, प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. या दोघांमधला फरक अगदी सोपा आहे. प्रत्यक्ष कर म्हणजे आपला इन्कम टॅक्स. हा थेट आपल्याच खिशावर डल्ला मारतो. जेवढा उत्पन्न तेवढा कर, आणि तो आपण दुसऱ्या कोणावर ढकलू शकत नाही. पण अप्रत्यक्ष कर, जसं की जीएसटी, हा आपण रोज विकत घेणाऱ्या वस्तूंमध्ये आणि सेवांमध्ये आधीच लपलेला असतो. म्हणजे बघा, व्यवसाय हा कर गोळा करतात, पण शेवटी त्याचा भुर्दंड बसतो तो सामान्य ग्राहकालाच. आणि एक गंमत बघा, सरकार काही वर्ष संपेपर्यंत वाट पाहत बसत नाही बरं का. ते TDS आणि TCS सारख्या भन्नाट यंत्रणा वापरून रिअल टाईममध्ये टॅक्स गोळा करतं. TDS म्हणजे काय, तर जेव्हा एखाद्याला पगार मिळतो तेव्हाच कंपनी त्यातला काही टॅक्स आधीच कापून घेते. आणि TCS म्हणजे, समजा आपण एखादी महागडी गाडी खरेदी करायला गेलो तेव्हा तो विक्रेताच खरेदीदाराकडून टॅक्सची रक्कम गोळा करून ती थेट सरकारला जमा करतो. अगदी स्मार्ट कलेक्शन म्हणाला. आता जुलै 2017 आलेलं हे दुहेरी जीएसटी मॉडेल बघा. हे आपले संघराज्य रचनेचं एक अतिशय उत्तम उदाहरण आहे. समजा महाराष्ट्रातल्या एका दुकानदाराने 18% जीएसटी लावून एक मोबाईल फोन विकला, तर त्या 18%चे बरोबर 2 समान भाग होतात. 9% CGST म्हणून केंद्राकडे जातात आणि उरलेले 9% SGST म्हणून थेट आपल्या महाराष्ट्र सरकारकडे जाला होतात. आणि जर व्यवहार राज्याबाहेरचा असेल तर तिथे IGST लागू होतो. एकदम पारदर्शक सिस्टम. चला आता जरा वैयक्तिक पातळीवर येऊया. दुसऱ्या भागात आपण पाहणार आहोत की सरकार आपल्या कमाईचा नक्की कसा हिशोब लावतं. आयकर कायद्याच्या कलम 14 नुसार आपण कमावलेला प्रत्येक रुपया या 5 पैकी एका कायदेशीर टोपलीत जाणं बंधनकारक आहे. या टोपल्या कोणत्या? पहिली, पगार. दुसरी, घर किंवा मालमत्तेतून येणारं उत्पन्न. तिसरी, व्यवसाय किंवा पेशातून मिळणारा नफा. चौथी, मालमत्ता किंवा शेअर्स विकून झालेला भांडवली नफा, ज्याला आपण कॅपिटल गेन्स म्हणतो. आणि या चारीमध्ये जे बसत नाही, उदाहरण बँकेचं व्याज किंवा लॉटरी, ते जातं 5व्या टोपलीत, म्हणजेच इतर स्रोतांकडून मिळणाऱ्या उत्पन्नात. या सगळ्या टोपल्यांची बेरीज केली की मिळतं आपलं सकल एकूण उत्पन्न. ही गणना प्रत्यक्षात कशी होते त्याची ही सोपी पद्धत बघा. सगळ्यात आधी मगाशी पाहिल्याप्रमाणे त्या 5ही टोपल्यांची बेरीज केली जाते. यात कायद्याच्या काही नियमांनुसार जोडीदाराचं किंवा अल्पवयीन मुलाचं उत्पन्नही एकत्र केलं जातं. त्याला इन्कम क्लबिंग म्हणतात. त्यानंतर जर व्यवसायात काही जुना तोटा असेल तर तो यातून वजा केला जातो, ज्याला सेट ऑफ घेणं म्हणतात. आणि मग जी अंतिम रक्कम हाती येते तीच असते आपली सकल एकूण उत्पन्न किंवा ग्रॉस टोटल इन्कम. लक्षात घ्या, ही रक्कम म्हणजे कोणत्याही प्रकारची कर बचतीची गुंतवणूक वजा करण्याआधीचा आकडा असतो. आता हिशेब ठेवताना एक अत्यंत क्रिटिकल गोष्ट ध्यानात घेणं गरजेचं आहे. भांडवली म्हणजेच कॅपिटल आणि महसूल म्हणजेच रेव्हेन्यू, या 2 गोष्टींमधला फरक. हा फरक अगदी स्पष्ट असायला हवा. जर व्यवसायात रोजच्या कामासाठी पैसे खर्च होत असतील, जसं की पगार देणं, तर तो महसुली खर्च आहे. यामुळे नफा तोटा ठरतो. पण जर एखादं नवं घर किंवा जमीन विकत घेतली तर तो भांडवली खर्च आहे, ज्याचा थेट परिणाम बॅलन्स शीटवर होतो. यात जर गल्लत झाली ना तर आपल्या करपात्र उत्पन्नाचा पार विचका होऊ शकतो. इथून पुढे आपण या विश्लेषणाच्या एका अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या टप्प्यावर येत आहोत. तो म्हणजे अनुपालनाची नैतिकता. कर वाचवण्याच्या प्रक्रियेत नैतिक आणि कायदेशीर सीमारेषा नेमक्या कुठे आखलेल्या आहेत ते पाहूया. सगळ्यात पहिला आणि अगदी स्मार्ट मार्ग म्हणजे कर नियोजन किंवा टॅक्स प्लॅनिंग. हा आपला एक नागरी हक्कच आहे. यामध्ये आपण पूर्णपणे कायदेशीर आणि नैतिक मार्गाचा अवलंब करतो, जसं की ATC अंतर्गत PPFमध्ये पैसे भरणे किंवा LIC काढणे. सरकारलाही हेच अपेक्षित असतं की आपण अशा ठिकाणी गुंतवणूक करावी आणि कायदेशीररित्या आपला कर वाचवावा. यात कोणाचंही नुकसान नाही. पण आता या दुसऱ्या प्रकाराकडे बघा,
कर टाळणे किंवा टॅक्स अवॉइडन्स हे तांत्रिकदृष्ट्या कायदेशीर असतं, पण इथे कायद्यातल्या पळवाटांचा अतिशय हुशारीने वापर केला जातो. तुम्ही कायद्याच्या शब्दांचा पालन करता, पण त्याच्या मूळ उद्देशाला आणि भावनेला बगल देता. सिंट्रिका इंडियासारख्या खटल्यांमध्ये आपण पाहिले की कर अधिकारी अशा प्रवृत्तीला कडाडून विरोध करतात, कारण हे भलेही बेकायदेशीर नसेल, पण नैतिकतेच्या कसोटीवर हे नक्कीच चुकीचं मानलं जातं. आणि तिसरा आणि सर्वात घातक प्रकार म्हणजे करचूक वेगिरी किंवा टॅक्स इव्हेजन. हा थेट एक फौजदारी गुन्हा आहे बरं का. उत्पन्न लपवून ठेवणं, खोटे खर्च दाखवणं किंवा रेकॉर्ड्समध्ये फेरफार करणं हे सगळं पूर्णपणे बेकायदेशीर आणि फसवणुकीच्या श्रेणीत मोडतं. आधीच्या 2 प्रकारांपेक्षा हे खूप गंभीर आहे, कारण जर यात कुणी अडकलं तर फक्त मोठा दंडच नाही तर थेट तुरुंगवासाची हवा खावी लागू शकते. या कायदेशीर चौकटीकडे बघितलं की आपल्याला कळेल कायदा हेतू, वापरलेली पद्धत आणि त्याचे परिणाम यांची किती कडक विभागणी करतो. कोणती कृती ही निव्वळ कायदेशीर पळवाट आहे आणि कोणती थेट गुन्हेगारी स्वरूपाची फसवणूक आहे, यावर आयकर कायदा अत्यंत बारकाईने नजर ठेवून असतो. ही तुलना पाहिली की सगळं चित्र स्पष्ट होतं. थोडक्यात सांगायचं तर कर नियोजनात आपल्याला शासनाकडून सवलती आणि लाभ मिळतात. कर टाळण्याच्या प्रकारात कृती कायदेशीर असली तरी अधिकारी ते लाभ नाकारू शकतात. पण कर चुकवेगिरी केली तर तिथे थेट दंड आणि तुरुंगवासाचीच शिक्षा आहे. हे 3ही प्रकार आणि त्यांचे परिणाम आपण कायम डोक्यात ठेवायला हवेत. चला, आता या सगळ्या प्रक्रियेच्या अगदी शेवटच्या टप्प्याकडे वळूया. आपण सरकारला आपला हिशेब तर दिला, पण सरकार या सगळ्या आकडेवारीची अंमलबजावणी आणि पडताळणी कशी करतं ते आता बघूया. हे मूल्यांकन किंवा असेसमेंट म्हणजे काही एका फटक्यात होणारी गोष्ट नाही. याचे अनेक टप्पे आहेत. सर्वात आधी येतं सेल्फ असेसमेंट, जिथे आपण स्वतः आपला कर ठरवतो. मग सिस्टम त्याची समरी असेसमेंट करते, म्हणजेच संगणकाद्वारे प्राथमिक तपासणी. इथे काही गडबड वाटली तर मग विभाग स्क्रुटिनी असेसमेंट करतो, म्हणजे अगदी सविस्तर छाननी. आणि जर करदात्याने सहकार्य केलंच नाही तर अधिकारी स्वतःच्या अधिकारात बेस्ट जजमेंट असेसमेंट करू शकतात. किंवा कधीकधी जुन्या सुटलेल्या उत्पन्नासाठी थेट रिअसेसमेंट सुद्धा लावली जाऊ शकते. थोडक्यात ही एक अत्यंत चोख आणि शिस्तबद्ध यंत्रणा आहे. या सगळ्या प्रक्रियेमागचा एक मोठा घटनात्मक विचार आपण लक्षात घेतला पाहिजे. टीएम कल्याण विरुद्ध ITO या अत्यंत महत्त्वाच्या खटल्याने आपल्याला याचीच आठवण करून दिली. यानुसार जो काही प्राप्तिकर गोळा होतो तो थेट राज्यांमध्ये वाटला जात नाही, तर तो भारताच्या कन्सोलिडेटेड फंडमध्ये म्हणजेच एकत्रित निधीत जमा होतो. थोडक्यात सांगायचं तर आपला हा थेट कर देशाच्या मध्यवर्ती तिजोरीचा मुख्य आधार आहे, ज्यावर देशाचा गाढा चालतो. आणि आता जाता जाता थोडं आपल्या महाराष्ट्राबद्दलही बोलूया. महाराष्ट्रात काम करणाऱ्या प्रत्येक नोकरदार आणि व्यावसायिकासाठी हा व्यावसायिक कर किंवा प्रोफेशनल टॅक्स अत्यंत परिचयाचा आहे. 1975च्या कायद्यानुसार हा राज्यस्तरीय कर आकारला जातो, जो नोकरदारांच्या पगारातून थेट कापला जातो, तर व्यावसायिकांना तो स्वतः भरावा लागतो. यातून राज्याला स्वतःच्या सार्वजनिक आणि कल्याणकारी योजना राबवण्यासाठी एक हक्काचा निधी मिळतो. तर मंडळी, या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी एक असा प्रश्न निर्माण होतो जो आपण सर्वांनी स्वतःला विचारायला हवा. एकीकडे आपण कर नियोजन करून आपली वैयक्तिक संपत्ती सुरक्षित ठेवतो आणि वाढवतो, आणि दुसरीकडे याच कराच्या पैशातून आपला देश उभा राहतो. मग स्वतःचे जास्तीत जास्त पैसे वाचवणे आणि एका नागरिकाच्या नात्याने देशाच्या उभारणीत आपला प्रामाणिक वाटा उचलणे, या दोन्हींमध्ये आपण नेमच्या सुवर्णमध्य कसा आणि कुठे साधणार, यावर नक्की विचार करा. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आशा आहे की यातून कर प्रणालीची ही रचना आता अधिक चांगल्या प्रकारे समजली असेल.